Good morning, children. Once more, I welcome to online classes. Today, we are going to learn EVS subject means Environmental Studies, Standard 3rd, Civics lessons. This lesson, Civics subject, lesson number 19. My school. My school means what? माझी शाळा. Okay, see here. First, read this lesson. Sureka and Mihir woke up earlier than usual. They began to get dressed without their parents' help. They were in a hurry to get to school. Mother asked Sureka, "Why are you in such a hurry today?" Sureka replied, "Today is the birthday of my school. We will get sweets today. We cleaned our classroom yesterday. Today there is a class cleanliness and decoration competition. I like my school very much." Father said, "Mihir, we didn't have anything like this in our time." Mihir replied, "Daddy, just as we celebrate my birthday at home, in the school, we celebrate our school's birthday. My school ranked first in sports and various and other competition. We hold education and sport competition within the school too. Daddy, I like working on my project, going on trips and taking part in a get together." Okay. सुरेखा अँड मिहीर तुमच्यासारखीच लहान मुलं आहेत आणि ते दोघं रोजच्यापेक्षा लवकर उठून शाळेला जाण्यासाठी पटपट आवरत असतात, गडबड करत असतात. मला शाळेला जायचं आहे. मग त्यांची आई त्यांना विचारते, "सुरेखा, काय आहे शाळेत? तुम्ही एवढे का घाई करतात?" मग सुरेखा म्हणती, "आज आमच्या शाळेचा वाढदिवस आहे आणि आम्हाला काय देणार आहेत? स्वीट देणार आहेत. आणि कालच आम्ही आमचा वर्ग क्लीन करून स्वच्छ करून डेकोरेशन केलेलं आहे आणि ज्या वर्गाला मस्त डेकोरेशन झालेलं आहे आणि त्यांना प्राईज देणार आहे. आणि आम्ही डेकोरेशन केले म्हणून माझी शाळा आम्हाला खूप खूप आवडते." मग Mihir, father said, "Mihir, you don't have anything like this in our time." मग तुम्ही का शाळेच्या वाढदिवसासाठी जाता का तुम्ही? मग जसं आपण आपल्या स्वतःचा वाढदिवसासाठी सगळं काही डेकोरेशन करत असतो, तसंच आपण आपल्या स्कूलच्या वाढदिवसाला म्हणजे बर्थडेला सुद्धा आपण डेकोरेशन करायला पाहिजे. करतो की नाही आपण? नॅशनल फेस्टिवलला 15 ऑगस्ट, मग 26 जानेवारी, 1 मे सेलिब्रेशन करतो की नाही स्कूलमध्ये, तशा पद्धतीने. मग मिहीर म्हणतो, "आम्ही आमच्या वेळेस नव्हतो बुवा तसं." त्यांचे बाबा म्हणालेत मिहीरला. मग त्याचे काय म्हणतात बघा मिहीर, "माय फादर, आम्ही जसं स्वतःच्या वाढदिवसासारखं शाळेचाही वाढदिवस सेलिब्रेशन करतो. मग माय स्कूल इज फर्स्ट, यू आर अ कॉम्पिटिशन्स, ऑल स्पोर्ट्स, एज्युकेशन्स, अँड आफ्टर दॅट माय स्कूल रँक फर्स्ट इन स्पोर्ट्स अँड व्हेरियस कॉम्पिटिशन." माझी शाळा सर्व खेळ स्पर्धांमध्ये सर्वप्रथम भाग घेते आणि एज्युकेशनसुद्धा मध्ये भाग घेणार आहे. ओके. अँड लाईक वर्किंग ऑन प्रोजेक्ट, गोईंग ऑन ट्रिप्स, टेकिंग पार्ट अँड गेट टुगेदर. खेळाच्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन सुद्धा प्रोजेक्ट, ॲक्टिव्हिटी, ट्रिप अँड आफ्टर दॅट स्नेहसंमेलनात जसं आपण डान्स घेतो की नाही, तशा पद्धतीने सर्वांमध्ये पार्टिसिपेट आमच्या स्कूलनं घेत आहे. कॅन यू टेल चिल्ड्रन्स, वेन वॉज युअर स्कूल एस्टॅब्लिश? तुमची शाळा कधी स्थापना झाली ते तुम्हाला माहीत आहे का? हाऊ डू यू सेलिब्रेट द फाउंडेशन डे ऑफ युअर स्कूल? तुम्ही तुमच्या शाळेच्या स्थापना दिवशी काय साजरा करता? हाऊ डू यू लाईक अबाउट युअर स्कूल? शाळेतील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात?
Okay, see your children. Do you know in the olden days, in our century, students used to go to their teacher's house to receive education. They lived there for a few years and completed their education. In the latter period, a teacher and students of different age come together. The teacher would then teach the students. Students trace letters and numbers on the ground. In this period, opportunities for girls' education were very rare. When the British introduced the present school system, Mahatma Phule and Kranti Jyoti Savitribai Phule began in Pune to educate girls. पूर्वी आपल्या देशामध्ये शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. पूर्वी स्कूल्स नव्हते. सर्व मुलं टीचर्सच्या घरी जात होते. मग त्यांनी स्वतः तिथं एज्युकेशन देत असत. मग नंतर काही गावामध्ये एक शिक्षक आणि काही मुलं एकत्र येऊन शाळा भरवत असत. मग टीचर्स त्यांना शिकवत असत. मग त्यावेळेस त्यांना बसायला बेंचेस नव्हते, पाट नव्हते. ते जमिनीवर बसत असत आणि फक्त त्यांच्याकडे पाटी असायची. ओके, स्लेट. मग या काळात मुलींना शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती. अगोदर गर्ल्सना शिकवू देत नव्हते. मग इंग्रजांनी सध्याची शाळा पद्धत आणल्यानंतर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी फर्स्ट स्कूल पुण्यात सुरुवात केली. चेंजेस इन स्कूल. शाळेमध्ये कसं बदल होत गेलेलं आहे. कोण थोर नेत्यांनी कोणकोणते लीडर्स आपल्यासाठी सर्व काय अवेलेबल करून दिले ते आता आपण पाहूया. चेंजेस इन स्कूल. अर्लियर schools were held in every town and village. In villages, students gathered under a large banyan tree or in a shadowed places where one teacher taught students of different ages. They were taught reading, writing, and simple arithmetic. When the British came to India, they introduced to the modern school system. Our people realized that there can be no progress without education. People began to come forward to send their children to school. This is how is the present day schools were formed. पूर्वी गावागावामध्ये शाळा भरायच्या. एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली किंवा जिथं सावली देते त्या ठिकाणी विद्यार्थी एकत्र यायचे आणि त्याच ठिकाणी शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना शिकवत असत. मग ते त्यात काय असं टेबल्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन हे सगळं तिथं घेत असत. मग त्यांना कसं मुळाक्षरे शिकवायची, कसं ॲडिशन करायचं हे सगळं त्यांना ज्ञान देत असत. मग इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी आजची शाळा पद्धत सुरू केली. जसं आपण आता स्कूल येऊ लागलो तसंच तेव्हा इंग्रजांनी सुरुवात केलेली होती. मग त्यातमध्ये प्रोग्रेस झालं. त्यानंतर शिक्षणाला पर्याय नाही. आज आपल्याकडे सगळीकडे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. ओके, सी चिल्ड्रन, नेक्स्ट पेज नंबर 133. See here. With the help of your teacher and parents, find out more about the following people. They have done great work in the field of schools and education. School and education याबद्दल या थोर लीडरनी काय इन्फॉर्मेशन दिलेले आहेत ते तुमच्या पेरेंट्सकडनं मिळवून घ्यायचे. ओके, सी फर्स्ट पिक्चर. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अँड डॉक्टर पंजाबराव देशमुख. ओके, सी नेक्स्ट पेज नंबर 114. Do you now see your children first in this picture? Do you know in this bracket
Three pictures are is there and three leaders. Rabindranath Tagore, Mahatma Gandhi and Maulana Azad. Many people were curious to see the annual result of Savitribai Phule School for Girls. When the girl who stood first was given a prize, she said, "I don't want a prize. I want a library for the school." This girl used to study until late in the night at home. Jyotirao and Savitribai had arranged to give agriculture and technical education on the children in the school. Our national anthem was written by Guru Rabindranath Tagore. He had started a school in Bolapur in Bengal. The school was held in the midst of green trees, wonderful, colorful flowers, chirping birds under the blue skies. The school was called Shantiniketan. Children loved that school very much. How peaceful it was. No noise or chores. No sounds of automobiles. No clatter of horse carriage. A school in the shade of a tree. Students were taught to sing and dance. They were taught arts of crafts. Children put up their known play, song, dance, and learn new subjects. Children from plays sang, dance. Children from other countries also to study here. Tagore was awarded the Nobel Prize in 1913. He gave the prize money to his school. Okay. See, children, our national anthem was written by Gurudev Rabindranath Tagore. आपण रोज स्कूलमध्ये जे जनगण मन अधिनायक राष्ट्रगीत म्हणतो ते राष्ट्रगीत कोणी लिहिलं तर रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे. मग त्यांनी कुठं ज्या ठिकाणी हिरवगार झाडं आहे व कलरफुल फ्लावर्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी शाळा भरवायचे. त्यांना त्या शाळेचं नाव त्याने काय ठेवलं होतं? शांतिनिकेतन. तिथं कशाचाही आवाज नसायचा, गाड्यांचा आवाज नसायचा, फक्त काय असायचं? पक्ष्यांचा आवाज, कलरफुल फ्लावर्स अँड ग्रीनलेस ट्रीज होते. मग त्याला शांतिनिकेतन असं त्यांनी त्या शाळेचं नाव दिलेलं होतं. मग नेक्स्ट, महात्मा गांधी इज व्ह्यूज about education are important. He laid stress on the dignity of labor and learning by doing. Maulana Azad was the first education minister of independent India. He appointed the university education common and the secondary education common. He also played an important part in the establishment of the University Grants Commission. He firmly believed that science and technology must be included in curriculum. The 11th November, the date of birth, is observed all over the country as National Education Day. Okay, thank you.